जय हिंद मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचं कारण की सध्या कॉल मेसेज भरपूर चालू आहेत, की सर आमची ती आपल्या जिल्हा न्यायालयाची सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येईल? सेकंड आन्सर की कधी येईल? कारण की शिपाई पदावाले पण खूप त्या आन्सर कीची वाट पाहत आहेत आणि टायपिंग वाले पण, क्लर्क पण. कारण की बरोबर आहे, साहजिक आहे. जागा खूप जास्त आहेत आणि विद्यार्थ्यांचं कायम सर्चिंग आणि ते, की आन्सर की कधी? कारण की टी-सी-एसची ती आन्सर की लगेच लागून जाते. सेकंड आन्सर की आणि ते बोलले पण होते, की 20-22 तारखेपर्यंत लागून जाईल सेकंड आन्सर की. आजची तुमची 27 तारीख येऊन गेलेली आहे, 26-27. मग माझे प्रिय मित्रांनो, कारण की तुमचे कॉल पण मला मेसेज सर सेकंड आन्सर की कधी येईल? आणि सर्वात पहिले लक्ष द्या. हा व्हिडिओ सर्वात पहिले व्यवस्थित बघा. मी काय म्हणतोय. कारण किस्सा असा प्रॉब्लेम आहे या आन्सर कीमध्ये कारण की विद्यार्थ्याला काहींना स्कोर एकदम बेस्ट येऊन गेलेला आहे. जे टायपिंगसाठी काहींना 27-28 आहे ते निवांत आहेत, की ते टायपिंग जोरात प्रॅक्टिस करतायत. आणि कोर्टाची टायपिंग करणं एवढी मजाक नाहीये. खूप अवघड आहे. हो, खूप अवघड आहे. जो आता विद्यार्थी आपला टायपिंग करतोय ना, तो आता कमेंट करेल बघा, "हो सर, खूप अवघड आहे कोर्टाची टायपिंग करणं." 27, 28, 29 वाला जोरात टायपिंग करतोय आणि बरेच आमच्यासारखे युट्यूबरांनी एनालिसिस करून यांनी सांगितलं की 22, 23, 24 मार्कावाला विद्यार्थी हा बसून जाईल बा. मग त्याच्यात काही 20, 18, 20 मार्कावाले पण आहेत टायपिंगच्या त्यांना मग ते कन्फ्युजनमध्ये आहेत. आम्ही टायपिंगला बसणार का? कारण की यावेळेस कोर्टाच्या जागा जरी एवढ्या असतील ना, पण विद्यार्थी क्वालिफायच होणार नाही. बरेचसे विद्यार्थी ते टायपिंगमध्ये. कारण की 2 टायपिंग आहेत त्यांच्या. खूप खतरनाक काम आहे. त्यांची ती चाळणी लागत एखादा विद्यार्थी काठावर बी बसला असेल ना कोर्टाच्या, की शेवटच्या मार्कावर तो सुद्धा क्लर्क होऊ शकतो तिथं टायपिंगच्या जीवावर. कारण की तिथं टायपिंग खूप अवघड आहे. म्हणून तो जो विद्यार्थी आहे ना 18, 20, 22 वाला, तो विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये तळ्यात-मळ्यात म्हणजे त्याला असं वाटतं यार मी बसेल का नाही? सर्वात मोठा रोल इथं निभावणार आहे तो आहे तो नॉर्मलायझेशनचा. कारण की नॉर्मलायझेशन एवढा खतरनाक फंडा आहे. तर एखादा 20 मार्कावाला असेल त्याला डायरेक्ट 28-30 ला बी घेऊन जाईल. आणि एखादा 26, 27, 28 असेल ना त्याला 2-3 मार्क मागे सुद्धा घेऊन येईल. हा नॉर्मलायझेशनचा फंडा आहे. म्हणून माझे प्रिय विद्यार्थ्यांचा मेसेज कॉल खूप आहे. हा मग फक्त हा विद्यार्थी हा जो व्हिडिओ माझ्या फॉलोअर्ससाठी जेणेकरून ते मला मागचा जो व्हिडिओ तुम्ही बघणार मित्रांनो 50K त्याला व्ह्यूज गेले 56 का 50-56,000 बघा इथं तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती. एवढे म्हणजे एवढा विद्यार्थ्यांचा विश्वास आहे आपल्या चॅनलवरती आणि त्यांनाही माहिती आहे हो, कारण सत्य काम राहतं कुठे फेक नसते. मग आता विद्यार्थ्यांचा सारखा प्रश्न सर या आचारसंहितामुळे लांबली का कोर्टाची भरती, सेकंड रिस्पॉन्स शीट, आचारसंहिता लागून झाली म्हणून त्यांनी थांबून ठेवलं भरती. तर प्रिय मित्रांनो हा पूर्ण लॉजिक आहे. तुम्ही बरेच YouTubeला व्हिडिओ बघणार असणार. येते की पण एक आहे कोर्टाचं स्वतःच आहे हो. ते सर्व डिसिजन त्यांचे स्वतःचे असतात. शेवटी कोर्ट आहे, न्यायदेवता आहे. तर त्यांच्या पद्धतीने ते काही नाही. एकदा भरती ऑलरेडी काय भरती निघाली नाही किंवा नवीन भरती काढायची नाही. ही भरती ऑन द वे आहे, प्रोसिजरमध्ये आहे. म्हणून इथं काय आचारसंहितेचा काही मोठा इथं काही कुठलाही मुद्दा नसेल. हे चांगल्यापैकी तुम्हालाही माहिती कारण की तुम्ही बी एक्झाम दिलेली तुम्ही काही आणि चांगले तुम्ही ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत चालू आहेत. खरी कोर्टाचा आचारसंहितेचा काही नाही कारण की बऱ्याच विद्यार्थी कॉल येऊन सारखे, की सर आचारसंहितामुळे स्थगिती आली का? लांबणार का? कोर्टाची एक्झाम. तर असं काही नाही प्रिय मित्रांनो. लवकरच तुम्हाला सेकंड आन्सर की मार्क नॉर्मलायझेशन करून येऊन जातील आणि तुम्हाला स्पष्ट दिशा कळून जाईल. कोण क्वालिफाय होणार आहे, कोण नाही क्वालिफाय होणार आहे. हे स्पष्ट कळून जाणार आहे. विथ ते शिपाईवाले जे माझे प्रिय मित्र आहेत, कारण त्यांना शिपाईचं बी असं होतं, कारण हे जी-केला चॅलेंज नाही प्रिय मित्रांनो. तुम्ही अभ्यास केलाय. काही-काहींनी इतका अभ्यास केला, त्याला शिपाईला आलेला आहे फक्त 16-17 स्कोर. एखाद्या विद्यार्थ्याने नॉर्मली जाऊन आला म्हणजे तो स्टडी करत होता. नॉर्मल पेपरला जाऊन बसला, त्याला 22, 23, 24 मार्क येऊन गेले. असं बिघडलेलं आहे. तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा बघा. हो सर, आमच्या जवळचा मित्र होता. तो असाच जाऊन गेला, की त्याने ते कोर्टासाठी काही प्रिपरेशन बी नाही, कुठलं पुस्तक बी घेतलं नाही. डायरेक्ट एक्झामला गेला आणि त्याला शिपाईला 25-26 मार्क 30 पैकी पडून गेलेले. आणि मी इतकं शिपाईचं पुस्तक आणलं, त्याचे प्रश्नसंच किंवा मी क्लास लावले ते आणि माझा स्कोर फक्त 16-17 बसला. ये. मग आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, की 17-18ला पिऊनला बसून जाणार शिपाईला. मग तेही विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये ते साहजिक आहे, ते कॉल करणारच, विचारणारच कशा पद्धतीने काय आहे? आम्ही क्वालिफाय होणार का नाही? कारण ती बी एक्झाम का जागा खूप आहे. तर प्रिय मित्रांनो, हे बघा आणि सर्वात पहिले बघा प्रश्न अजून विद्यार्थ्याचा असा, "सर आम्ही टायपिंग करावे की नाही?" आता साहजिक आहे. जो बिचारा तळ्यात-मळ्यात आहे, तर त्याला प्रश्न पडणारच. टायपिंग करायला बसला, तर डोक्यात विचार येणारच, की "यार टायपिंग करू की नाही? मी बसतो की नाही?" मग जेणेकरून तो काय वाट पाहतोय, की सेकंड रिस्पॉन्स शीट कधी, नॉर्मलायझेशन कधी, एकदा फायनल स्कोर होऊन गेला, तर मी जोरात प्रॅक्टिसला लागून जाईल. हा उद्देश आहे आणि हा व्हिडिओ तो त्यासाठी आहे. तर प्रिय मित्रांनो, एक सांगतो, जो बी असेल, तू प्रॅक्टिसला कंटाळा करू नको. इथं काही आचारसंहितामुळे काही लांबणी-बिंबणी असा काही प्रकार नाहीये. हे विद्यार्थी आता कसं आहे, आपलेच विद्यार्थी आवाज काहीतरी अफवा उठत असतात. त्यावर तुम्ही गडबडू नका. तुमची टायपिंग
टायपिंग जोरात प्रॅक्टिस चालू ठेवा. म्हणून हा व्हिडिओ त्यासाठीच बनतोय, की माझे प्रिय मित्रांचे कॉल येत आहेत, की सर मेसेज बी करतात, काय होईल, काय होईल? तर होणार आहे, रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे. तुमची टायपिंग टेस्ट सर्व गोष्टी वेळेवर होणार आहेत. कोर्टाला माणसांची खूप गरज आहे. का तिथे जे प्रॉपर आमचे विद्यार्थी, आपले विद्यार्थी ते म्हणताय, की खूप लोड आहे. क्लर्क तिथे खूप लागणार आहेत कोर्टानं, म्हणून त्यांना ती भरती आणि कोर्टात स्वतःचा डिसिजन आहे. त्यांनी डायरेक्ट कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही त्यांच्यावर कुठल्या प्रक्रियेवर. म्हणून ती भरती एकदम फास्ट ना, कुठला स्टे येणार नाही, कुठलं आंदोलन होणार नाही, कुठलं काहीच होणार नाही कोर्टाच्या भरतीमध्ये. एकदम प्रॉपर त्यांनी ठरवलं कोर्टाच्या निर्णय, त्यांना डायरेक्ट तसं त्यांना कोणीच चॅलेंज करू शकत नाही. तसं ऑलरेडी जे-आरमध्येच कंप्लीट करून ठेवतात. म्हणून ह्या पद्धतीने सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी लवकरच येणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका मित्रांनो. आणि जेणेकरून जेवढी तुमची प्रॅक्टिसवरती भर ठेवा. जे काही शिपाईला चांगला स्कोर येऊन गेलाय, तुम्ही बी ते स्किल टेस्ट कशा पद्धतीने स्किल टेस्ट होणार आहे, तर तुम्ही त्याच्यावर अभ्यास किंवा त्याच्यावर प्रॅक्टिस करा, की काय कशा विचारल्या जाणार आहे काय, ते व्यवस्थित तुम्ही चालू ठेवा. जेणेकरून लवकरच येणार आहे. आणि विथ जे बी कोणी प्रिय मित्र अजून आता आपल्या भरतीचा विद्यार्थी पण व्हिडिओ बघतो, तर मित्रा लक्ष द्या. जर तुला गणित बुद्धिमत्ताची भीती वाटत असेल, तर आपला एक कोर्स चालू केलेला आहे ऑनलाईन ॲपवरती, RS अकॅडमी ॲपवरती. तिथं पोलीस भरती स्पेशल गणित बुद्धिमत्ता कोर्स लॉन्च केलेला आहे. नक्की ॲप डाउनलोड कर, तुला फायदा होईल. किंवा नाशिकच्या जवळपास विद्यार्थी असेल, सर मला भरती करायची आहे, दादा एकदम प्रामाणिकपणे जर इथं कुठलंही फेक राहणार खोटं नाही. इथं आपला क्लास ऑफलाईन 1 तारखेपासून फुल बॅच चालू होते. ती आपले मिशन 2024 म्हणून नाव आहे आपलं. मिशन 2024 या पोलीस भरतीचं बॅचचं आपलं नाव असणार आहे. आणि ते आपल्याला तिथे 6 महिन्याची एकदम पूर्ण स्टडी आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे. म्हणून जो बी कोणी असेल त्याने बी नक्की मेसेज करा मला, कॉल नाही करायचा, जेणेकरून कॉल उचलले जात नाही धावपळीमुळे. माझ्या कोर्टाचे विद्यार्थ्यांनो, आपली आन्सर की लवकर येणार आहे. तुम्ही अजिबात कन्फ्यूज होऊ नका. प्रॅक्टिस जोरात ठेवा, एवढंच माझं सांगणं आहे. मला असा कुठलाही व्ह्यूज कमवणं किंवा तुम्हाला भ्रमात किंवा चुकीच्या माहिती नाही द्यायची. आपली आन्सर की येणार आहे. म्हणून मी तुला कधी चालू व्हिडिओमध्ये म्हणत पण नाही दादा, की मला लाईक कर भाऊ, व्हिडिओ को लाईक कर असं कधी म्हणत पण नाही. तू पाहिलं असेल एवढे व्हिडिओ 300-350 चॅनलवरती व्हिडिओ पडले. कधीच व्हिडिओमध्ये बोललो नाही मला लाईक कर. काही गरज नाही. वहीत सबस्क्राईब कर. बोललो तर मी तू बघ आता व्हिडिओ एवढा सबस्क्राईब शब्द बोललो का? नाही बोलत. का बोलायची गरज नाही? कारण सत्य काम करा. बोलायची गरज नाही. फॉलोअर्स होता 38,500चा फॉलोअर्स आपला परिवार होतोय. एवढं सोपं नाही आणि पूर्ण सत्यावर त्या माहितीवरतीच होतोय. म्हणून जो काही कोणी नवीन व्हिडिओ पाहत असणार तर अजून आपल्या चॅनलवरती 2-3 व्हिडिओ पाह. मगच तू आपल्या चॅनलला फॉलो कर लागलंस तर. पण घाई करू नको. आणि चुकीच्या कमेंट करू नका. कारण ते चुकीच्या कमेंटमुळे काय असतं, समोरचा डिमोटिव्हेट असतो. कारण की तुम्हाला आधी बोललोय, इतके हुशार लोकं आहेत ना, ती YouTubeवरती येण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना वाटतंय आपल्याकडे नॉलेज आपण शेअर करावं. पण इथं काय आपल्या समाजात ते चुकीचे निगेटिव्ह कमेंट करतात. त्याच्यामुळे जे चांगले लोकं येत नाही आपल्या YouTubeच्या याच्यामध्ये. म्हणून तुम्ही कमेंट करताना सुव्यवस्थित पूर्ण व्हिडिओची माहिती ऐकत जा. मगच कमेंट करत जा मित्रांनो. म्हणून टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा. घाबरू नका. तुम्हाला अशीच वेळोवेळी माहिती देत राहील. काय कशा पद्धतीने सध्या परिस्थिती आहे, मार्केटमध्ये काय चालू आहे, ते नक्कीच माझ्या प्रिय मित्रांना माहिती पुरवत राहील मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.